नमस्कार मित्रांनो, थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या RTच्या माध्यमातून मोफत प्रवेश प्रक्रिया जी राबवली जाते त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, राईट टू एज्युकेशन शिक्षणाच्या माध्यमातून मोफत प्रवेश मुलांना दिला जातोय। शहरी भागातील, ग्रामीण भागातील जे पालक असतील आणि ह्या पालकांचे जे पाल्य आहेत, जे मुलं आहेत, ह्या मुलांना पैशाअभावी चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण घेता येत नाही आहे। बुद्धिमत्ता चांगली असून सुद्धा पैसा नसेल तर आपण चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊ शकत नाही आहे। यात मुलगा असेल, मुलगी असेल, त्या मुलांसाठी शासनाने राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये 25% जागा RTच्या माध्यमातून भरले जातात। ह्या बरेच पालकांना माहिती नसल्या कारणामुळे ते पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश करू शकत नाही। आजकाल सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपण यूट्यूबवरती सर्च करत नाही। बऱ्याच पाल्यांना ह्या गोष्टी माहीत नाही आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये जर आपण लक्षात घेतलं तर RTच्या माध्यमातून 76,053 शाळांमध्ये आज 8,86,511 जागा उपलब्ध आहेत। पण बऱ्याच पालकांना हे माहीत नसल्या कारणामुळे ही रिझर्वेशन पूर्ण झालेलं नाही आहे। ही तर प्रक्रिया खरी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येच पूर्ण केली जाते, पण संबंधित पालकांना माहीत नसल्या कारणामुळे ऑनलाईन फॉर्म जास्तीत जास्त लोकांनी भरलेले नाही आहे। 59,346 अर्ज फक्त ह्या वर्षी नोंदणी झालेली आहे आणि जागा आहेत 86,000 आणि फॉर्म आलेत फक्त 59,000, म्हणजे जवळपास भरपूर जागा अजून शिल्लक आहेत। त्यासाठी शासनाने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 10 मे 2024 पर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे। तर सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा। या प्रवेशासाठी असणारा जो क्रायटेरिया आहे तो आपण यूट्यूबवरती जाऊन RT ॲडमिशनचे व्हिडिओ जर आपण बघितले तर त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला माहिती दिली आहे। ती माहिती आपण लक्षात घ्यावी आणि सांगितलेल्या पद्धतीने आपण तो अर्ज फिलअप करावा। आपल्या घरामध्ये जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर यांचा आपण ऑनलाईन ॲडमिशनसाठी फॉर्म भरू शकतो। हे फॉर्म जे आहेत हे फॉर्म तुम्हाला प्ले ग्रुपसाठी, नर्सरीसाठी, ज्युनियर KG, सिनियर KG आणि इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी आपल्याला भरता येतं। जर आपल्याला नर्सरीमध्ये प्रवेश घ्यावायचा असेल तर त्याच्यासाठी वयोमर्यादा 4 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस पूर्ण झालेले असावे। म्हणजेच 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत ज्या मुलांची जन्मतारीख असेल अशा मुलांना प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी ॲप्लिकेशन आपण करू शकतो। त्यानंतर ज्या मुलांचे वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस पूर्ण झालेले असेल, म्हणजेच 1 जुलै 2018 पासून ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत ज्या मुलाची जन्मडेट असेल
अशा मुलांसाठी आपण ज्युनियर KGला प्रवेश किंवा फॉर्म भरू शकतो. सीनियर KGसाठी वयोमर्यादा आहे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस पूर्ण झालेले असेल किंवा 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुलाची जन्मतारीख जर असेल तर या मुलांनी सुद्धा सीनियर KGसाठी राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून ॲप्लिकेशन करू शकतो. त्याचबरोबर इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश आपल्याला घ्यावयाचा असेल तर त्यासाठी वयोमर्यादा आहे 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. म्हणजेच ज्या मुलांची जन्मतारीख 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये ज्या मुलांची जन्मतारीख असेल त्या मुलांना इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये RTच्या माध्यमातून अर्ज करता येतो आहे. सांगितलेल्या तारखामध्ये ज्या पालकांचं पाल्य असेल, ज्या कोणाला नर्सरीमध्ये, सीनियर KGमध्ये, ज्युनियर KGमध्ये पहिलीच्या वर्गामध्येच फक्त आपल्याला प्रवेश निश्चित करता येतो. दुसरीच्या वर्गात, तिसरीच्या वर्गासाठी, चौथीच्या वर्गासाठी प्रवेश निश्चित करता येत नाही. फक्त आपण या RTच्या माध्यमातून नर्सरी, ज्युनियर KG, सीनियर KG आणि फर्स्ट स्टँडर्ड याचसाठी अप्लाय करू शकतो. म्हणून आपली पाल्य जर या वयामध्ये बसत असेल तर नक्कीच आपण आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा. यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म ज्या ठिकाणी भरले जातात त्या ठिकाणी जायचं आणि गेल्यानंतर त्यांना RTच्या माध्यमातून ॲप्लिकेशन भरायचं आहे, करायचं आहे हे सांगायचं. आणि त्यासोबत ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यासोबत आपल्याकडे काही कागदपत्र असणं आवश्यक आहे. ही कागदपत्र मी आपल्याला सांगू इच्छितो. ती म्हणजे सर्वप्रथम ज्या जिल्ह्यामध्ये आपण आपल्या पाल्याचा प्रवेश करणार आहोत त्या जिल्ह्यातील रहिवासी प्रमाणपत्र, तहसीलचा रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो आहे तो आपल्याला पाहिजे. तो जर नसेल तर भूमिहीन प्रमाणपत्र असलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर स्वतःचा आधार कार्ड, पाल्याचा आधार कार्ड आणि पाल्याचा फोटो ही कागदपत्रे आपण सोबत घेऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर किंवा करत असताना ही डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करावी लागतात. स्कॅन केल्यानंतर आपण त्या ठिकाणी विचारलेली माहिती डिटेलमध्ये भरावयाची. त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपण दिलेला असतो. काही 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर जी काही लिस्ट लागेल त्याचा मेसेज आपल्या मोबाईलवरती आपल्याला येत असतो. मोबाईलवरती मेसेज जर आला तर आपण ऑनलाईन जायचं आणि त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जी शाळा असेल त्या ठिकाणी ती शाळा आपल्याला चॉईस करावी लागते. शाळा निवडल्यानंतर कोणत्या शाळेत आपला नंबर लागला हे आपल्याला मेसेजच्या माध्यमातून कळतं. नंबर लागल्यानंतर पुन्हा ऑनलाईन आपल्याला ती प्रिंट काढावी लागते. जी डॉक्युमेंट आपण स्कॅन केलेली ती डॉक्युमेंट त्या फॉर्मला अटॅच करावे लागतात. आणि ज्या शाळेमध्ये आपल्या पाल्यांचा, आपल्या मुलांचा किंवा मुलींचा नंबर लागला असेल त्या शाळेमध्ये जाऊन तो फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करावा लागतो. आणि एकदा का हा फॉर्म सबमिट आपण केला, एकदा का आपल्याला नर्सरीला, ज्युनियर KGला, सीनियर KGला किंवा इयत्ता पहिलीच्या वर्गाला प्रवेश मिळाला तर आपण इयत्ता 8वीपर्यंत कोणत्याही प्रकारचा शासनास फीस न देता आपण 8वीपर्यंत मोफत शिक्षण घेऊ शकतो. एवढी सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणून पालकांना विनंती आहे की ज्या पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश अजून निश्चित केला नसेल, ज्या पाल्यांचं वय ह्या ठिकाणी योग्य असेल अशा
पालकांनी नक्कीच विचार करावा आणि सांगितलेल्या माहितीप्रमाणे आपण आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, जेणेकरून त्या पाल्याला, त्या मुलाला आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता येतं. बुद्धिमत्ता तर खूप आहे, पण पैसा अभावी शिक्षण राहू नये यासाठी शासनाने आपल्याला अशा प्रकारच्या सुविधा अवेलेबल करून दिलेल्या आहे. तर नक्कीच आपण या सुविधांचा फायदा घ्यावा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. मित्रांनो, वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आली आणि आल्यानंतर मला असं वाटलं की ग्रामीण भागापर्यंत ही माहिती पोहोचू शकत नाही, म्हणून आपण एक छोटासा व्हिडिओ तयार करावा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचा तरी फायदा होऊ शकतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन आपल्याला सतत येत राहील आणि नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळेल. म्हणून आपण RTच्या माध्यमातून आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा. आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.